सध्या नवीन कार्यरत असलेले माननीय अविनाश पारगळ सर, अंबेजोगाईच्या चेतना मॅडम, वरिष्ठ पोलीस अधिकारी, माझे मोठे बंधू आणि सर्व पोलीस कर्मचारी बंधूंनो, निरोप आज प्रथमतः मला सर धडधड होत. निरोप समारंभ म्हणून मला मी जरा थोडा स्टार्टिंग पासून ज्यावेळेस नाव पुकारलं त्यावेळेस एक भीती निर्माण झाली की नेमकं आता ज्या सरांनी 2 वर्ष आपल्याला एका मुलाप्रमाणे सांभाळलं, म्हणजे मी कुठल्या राजकीय परिवारातला नसताना एका पोलिसाचा मुलगा आहे, पण कधीही कुठलीही गोष्ट मी सांगितली तर नाही राहुल लहान आहे त्याचं काय ऐकायचंय असं कधीच साहेबांनी नाही केलं. सगळ्यात महत्वाचा साहेबांचा किस्सा सांगायचा म्हटलं की जसं आता लेकरूंच्या सरांनी सांगितलं की रात्री 2-2 वाजता 3-3 वाजता फोन केले तरी काही नाही सर, तुम्ही अधिकारी आहेत, तुम्ही कर्मचारी आहेत, काही कामानिमित्त केला पण असेल, पण माझ्यासारख्या व्यक्तीने जर 2 वाजता जरी फोन केला साहेबांना तर साहेबांनी कधी मला रागवलं नाही. राहुल काय अडचण असेल तर आपण ती सॉल्व्ह करूया. पोलीस परिवारांची दिवाळी असेल, पोलीस कर्मचाऱ्यांना घरं मिळवून देण्याचे असतील, पोलीस कर्मचाऱ्यांना कोविडच्या नंतर ज्या कर्मचाऱ्यांना घरं मिळाले नाही अशा लोकांना घरं देण्याचे, असे प्रत्येक प्रश्न मी साहेबांकडे घेऊन गेलो. ते पोटतिडकीने साहेबांनी सोडवले. आणि मला एक सर मला आकर्षणी सांगायचे, या 2 वर्षात बीड जिल्ह्यातल्या कुठल्याच पोलीस कर्मचाऱ्याला साहेबांनी सस्पेंड केलं नाही. सगळ्यात महत्वाचा आणि हा मोठा आशीर्वाद आहे सर. सगळ्यात परिस्थिती काय सर, पोलीस कर्मचाऱ्यांच्या जीवनामध्ये येतो तर त्याच्या सर्व्हिसवर कुठलाही सस्पेन्शनचा डाग लागू नये. मला वाटत नाही सर 2 वर्षात मी अनुभवले साहेब कुठल्या अधिकाऱ्यावर तर चिडलेच नसतील, पण आमच्यासारख्या पोलीस खात्यावर कधी रागावले आणि 2 वर्षात साहेबांनी कधी सुट्टी घेतलेली मी पाहिली नाही. रात्री 10-11 वाजता जरी साहेबांना फोन केला तर साहेब माझ्या ऑफिसला नाही राहून तू घरी ये, काय विषय तर घरी घेऊन ये. म्हणजे त्यांचे दार एका मंदिराप्रमाणे 24 तास आमच्यासाठी सगळे उघडे होते. म्हणजे मी बोलण्याचं तात्पर्य याच्यामुळे सर की मला जेव्हा ज्या वेळोवेळी मला मार्गदर्शन आपण केलं, म्हणजे प्रथम मी 2 किस्से सांगतो आणि मी वेळ घेत नाही आपला. एक किस्सा, माननीय प्रधानमंत्री ज्यावेळेस अंबेजोगाईला आले होते त्यावेळेस माझं नाव दिल्लीवरून आलं होतं, पण काही कारणास्तव मध्ये इथे पॉलिटिकल लोकांनी ते कापण्यात आलं. त्यावेळेस साहेब म्हणले काळजी करू नको, तुझी भेट करण्याची जिम्मेदारी माझी, तुझं नाव वरून आलेलं आहे, तुझी भेट नक्की होणार म्हणून. एवढ्या सिक्युरिटी मधून माझं परत नाव आलं. सगळ्या एसपीच्या लोकांमध्ये माझं नाव दिलं, जिथं प्रधानमंत्र्यांना आपली पोलीस बळ संघटना काय ही संकल्पना त्यांना त्या दिवशी मला 2 मिनिटात सांगता आली, त्यामुळे त्यांनी मला जाणून घेतलं. दुसरी गोष्ट, एकदा 3 वाजता मी दुपारी साहेबांच्या ऑफिसला आलो होतो. ऑफिसला आल्या जमील भाई मला म्हणले की साहेब जेवण करतायत. मग मी म्हटलं थांबतो, कारण एसपी त्यांना कुठलाही असा हे नव्हता की मी एसपी आता त्याला जेवण नुसतं थांबव. जसंच कळालं साहेब म्हणजे राहुल मध्ये मला त्यांच्यासोबत 2 घास खाऊ होते सर. हे जे 2 घास खाऊ घेतले त्याचा ऋण मी आयुष्यभर तुमच्यासोबत फेडू शकत नाही सर. कारण प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला, पोलीस कर्मचाऱ्याला, पोलीस परिवाराला येणारा अधिकारी कसा येणार आहे सर, तो आमच्यासोबत कसा वागेल किंवा आम्हाला तशा पद्धतीने वागणूक मिळेल का. पण ही जशी गोष्ट सगळ्यांनी सांगितली तसंच साहेब म्हणले राहुल सेकंड नंतर ठाकूर साहेब म्हणजे अविनाश भार्गव साहेब म्हणले तू काही काळजी करू नको, पोलीस परिवारासाठी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी तटस्थ अर्धरात्री उभा राहणारे व्यक्तिमत्व आहेत म्हणून हे केलं. मला बोलण्यासाठी संधी दिली. मला खूप काही बोलायचं होतं, खूप सारे मी कसं आहे बाहेर बोलू शकतो, पण त्यांना मी माझं नेतृत्व मानतो. मी माझा नेता म्हणजे माझ्या खाकीवरतीतले प्रत्येक अधिकारी कर्मचारी मानतो, कारण मी अशा परिस्थितीमधून गेलेलो. माझे दोन्ही भाऊ पोलीस आहेत, त्यामुळे मला जे वाटतं एक ना एक दिवस तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र पोलीस ही महासत्ता बनवण्याचा प्रयत्न करेन आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी मी एवढंच विनंती करतो. धन्यवाद.